नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये तुमची केस दाखल करत असताय, त्यावेळी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही कोर्टात केस दाखल करताना जर पाळल्या, तर तुमच्याकडं चांगल्या प्रकारे निकाल लागू शकतो. काय होतं आहे, आपण कोर्टामध्ये केस दाखल करतो आणि ह्या जर गोष्टी तुम्ही विसरून गेलात, तर तुमची संपूर्ण केस तुमच्या हातातून जाऊ शकते किंवा तुमच्या विरोधात निकाल लागू शकतो. त्यामुळं ह्या फार महत्त्वाच्या ज्यावेळी तुमची कोर्टात केस असते, ते ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, पहिली गोष्ट कोणती असेल, तर काय होतं आहे, ज्यावेळी आपण कोर्टात केस दाखल करतो आणि मेहरबान कोर्टाच्या समोर क्लायंटला म्हणजे जो क्लायंट असतो त्याला बोलण्याची संधी दिली जाते किंवा कोणत्याही स्टेजला ज्यावेळी मेहरबान कोर्ट क्लायंटला डायरेक्ट एखादी गोष्ट विचारत असते आणि कोर्टासमोर ज्यावेळी आपण प्रेझेंट होतो, त्यावेळी काही गोष्टीवर भान ठेवणं गरजेचं असतं. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही रागाच्या भरात जर कोर्टासमोर कोणतीही जर गोष्ट बोलत असाल, तर पूर्णपणे तुमची केस कमजोर होऊ शकते. कोणत्या पद्धतीनं? समजा तुम्हाला कोर्टानं किंवा तुमच्या विरोध पार्टीनं जर तुमच्यावर एखादं ॲलिगेशन केलेलं असेल किंवा तुमच्यावर आरोप लावलेला असतील, मग ते खरं असतील, खोटं असतील हा नंतरचा भाग असेल. पण तुम्ही रागाच्या भरात तुमच्यावर खोटे आरोप लावलेले असतील, तुम्ही कोर्टाच्या समोर जर रागाच्या भरात जर मोठ्या आवाजात बोला गेला किंवा चिडून बोला गेला किंवा एखादी शिवीगाळ बोलता बोलता तोंडातनं जर गेले असेल, तर तुम्ही ॲग्रेसिव्ह व्यक्ती आहे किंवा तुम्ही भांडखोर व्यक्ती आहे, हे प्रायमा फेशिया कोर्टाच्या लक्षात येत असतं. त्यामुळं कोर्टासमोर बोलत असताना आपल्या भाषेवर प्रभुत्व आणि चांगल्या पद्धतीनं शांततेनं आणि कोर्टानं जेवढी काही प्रश्नाची उत्तरं विचारल्यात, त्या प्रश्नाचीच उत्तरं देणं गरजेचं आहे. आरोप केलेत, रागराग करून, चिडचिड करून, त्रास करून घेऊन तुमचं कॅरेक्टर कोर्टासमोर, तुमचा स्वभाव कोर्टासमोर खराब होता कामा नये, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही रागाच्या भरात बोलत असताना काय बोलतोय आपण याचं कंट्रोल सुटत असतं आणि त्याचा परिणाम, त्या रागाचा परिणाम तुमच्या केसवर होत असतो. त्यामुळं फार महत्त्वाची ही गोष्ट आहे, की कोर्टासमोर तुम्ही बोलत असताना एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जरी न्यायाधीश हे देणारे जरी अधिकारी जरी असतील, तरीसुद्धा ती एक व्यक्ती असते आणि व्यक्ती असली की आपल्या लक्षात येत असतं, की आपण काय रिॲक्शन देतो त्याच्यावर त्यांची ॲक्शन येत असते. त्यामुळे मित्रांनो, कोर्टासमोर ज्यावेळी तुम्हाला बोलण्याची संधी दिली जात असते, संपूर्णपणे तुमचं रागावर कंट्रोल केलं पाहिजे. तुमच्या चुकीचा आरोप झाला असेल तर ते शांतपणे खोडून काढण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा तुम्ही रागाच्या भरात मोठ्या आवाजात, चिडून, रागात अशा काही चुकीच्या पद्धतीनं जर कोर्टासमोर गेलासा, तर तुमच्या संपूर्ण केसवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळं कोर्टासमोर प्रायमा फेशिया जाताना शांततेनं जाणं गरजेचं आहे. कोर्टाचा अवमान होता कामा नये अशा पद्धतीनं वागणं गरजेचं आहे. तुमची भूमिका मांडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, कायदेशीर अधिकार आहे. तो तुम्ही व्यवस्थित मांडणं गरजेचं आहे. शांततेनं मांडणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी कोर्टाच्या नजरेतनं तुम्ही जर रागीट व्यक्ती आहे, भांडखोर व्यक्ती आहे, जर अशा पद्धतीनं जर कोर्टाचा गैरसमज झाला, तर त्याचा परिणाम तुमच्या केसवर होऊ शकतो. ही पहिली फार महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी मित्रांनो फार महत्त्वाची गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तींमध्ये पती-पत्नीचं नातं असेल आणि जर विरोध पक्षानं जर तुमच्या आरोप केलेला असतील आणि तुम्ही रागाच्या भरात किंवा कोणत्याही पुराव्यास विना तुमच्याकडे कुठलाही पुरावा नाही आणि जर त्याच्यावर तुम्ही चुकीचे आरोप करत असाल, तर तुमची केससुद्धा वीक होऊ शकते. कोर्टात बोलत असताना प्रत्येक शब्द आणि शब्द पुराव्यानिशी सिद्ध करावा लागत असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहीत असतं, की एका केसमध्ये अशी घटना घडलेली आहे. पत्नीचं चारित्र्य चांगलं नव्हतं. पतीनं कोर्टासमोर सांगण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही पुरावा तो मेहरबान कोर्टासमोर हजर करू शकला नाही. पण कोर्टानं पतीवर अशा पद्धतीनं ताशेरे ओढले, की तुमच्याकडं कोणत्याही प्रकारचा जर पुरावा नसेल, तर चारित्र्यावर संशय घेणं योग्य आहे का? अशा पद्धतीनं तुमची केस ही वीक होऊ शकते.
कोर्टामध्ये समोर जात असताना, कोर्टाच्या समोर जात असताना तुमच्याकडं जर कायदेशीररित्या प्रूफ असेल तरच तुम्ही कोर्टामध्ये ते बोलणं गरजेचं आहे. अन्यथा विनाकारण तुम्हाला वाटतंय म्हणून चुकीचे आरोप करणे हे तुमच्या केसला पूर्णपणे वीक करू शकते किंवा तुमच्या बाजूनं निकाल लागू शकणार नाही. अशा पद्धतीनं पूर्णपणे तुमच्या केसवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तिसरी फार महत्त्वाची मित्रांनो गोष्ट आहे, ज्यावेळी तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये अशी केस दाखल करत असताय त्यावेळी महत्त्वाची जर गोष्ट कुठली पाहायची असेल तर पुराव्याबरोबरच तुमचं वागणं, बोलणं ह्या गोष्टीसुद्धा कोर्ट लक्षात घेत असतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही कोर्टासमोर केस दाखल करत असताय त्यावेळी कोणत्याही प्रकारे तुम्ही कोर्टापासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवता कामा नये. समजा तुम्ही एखादी गोष्ट किंवा घटना कोर्टासमोर लपवून ठेवली आणि विरोधी पक्षानं तुमच्या जर कोर्टासमोर ती घटना समोर आणली तर तुमच्याविषयी कोर्टाचं मत कलुषित होऊ शकतं, तुमच्याविषयी गैरसमज कोर्टावर होऊ शकतो आणि तुमची केस कमकुवत शकते. त्यामुळं महत्त्वाची तिसरी गोष्ट जी आहे, कोर्टापासून कोणतीही गोष्ट असते, मग चुकीचं असू दे, बरोबर असू दे, कोर्टापासून कोणतीही गोष्ट तुम्ही लपवू नका, अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या केसवर होऊ शकतो. एका केसमध्ये पती-पत्नीच्या अशी घटना घडली की पत्नीनं पतीपेक्षा पगार जास्त आहे हे कोर्टापासून लपवून ठेवलं होतं. केस पुढं चालल्यानंतर ज्यावेळी क्रॉसवर केस आली त्यावेळी क्रॉसमध्ये पत्नीनं कबूल केलं, स्वीकारलं की मला पतीपेक्षा पगार जास्त आहे. त्यावेळी कोर्टानं पत्नीला आजपत्र दिलेली जी काही पोटगी होती ती व्याजासहित पूर्णपणे पतीला परत देण्याचा हुकूम केलेला आहे. अशा पद्धतीनं अनेक सायटेशन पण उपलब्ध आहेत. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही कोर्टाकडे जाताय त्यावेळी कोणतीही गोष्ट तुम्ही कोर्टापासून लपवून ठेवू नकोसा, अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या केसवर होऊ शकतो. त्यामुळे ह्या 3 फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोर्टासमोर वागत असताना तुमचं राग, त्रास, चिडचिड करून कोर्टासमोर मोठ्या शब्दात अजिबात बोलू नका. कारण कोर्ट ही न्यायदेवता असते आणि आपलं कंट्रोल सुटता कामा नये. शांततेनं तुम्हाला तुमची बाजू मांडण्याचा कायदेशीर हक्क आणि अधिकार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळी कोर्टाकडं एखादी बाजू मांडत असताय ती बाजू मांडत असताना त्याला कायदेशीर पुरावे कोणते आहेत हे मांडणं फार गरजेचं आहे. बिना पुरावा कोणतीही गोष्ट तुम्ही कोर्टाकडे मांडण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, त्यामुळे तुमच्या केसवर परिणाम होऊ शकतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोर्टासमोर बाजू मांडत असताना तुम्ही कोणतीही गोष्ट कोर्टापासून लपवून ठेवू नकोसा. जे काय असेल ते कोर्टासमोर स्वच्छ मनानं, स्वतः क्लीन हँडनं जावा. त्यानंतरच तुम्ही तुमच्या बाजूनं चांगल्या पद्धतीने निकाल लागू शकत असतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.